मी राजश्री. एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी आलेली आहे उल्वे सेक्टर 9. ज्या रेस्टॉरंटला आलेली आहे त्या रेस्टॉरंटचं नाव आहे वडे सागोती. एक 6 महिन्यापूर्वीच हे रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे. नवीनच रेस्टॉरंट आहे आणि त्या ठिकाणी ऑथेंटिक मालवणी जे पदार्थ आहेत तर ते मी टेस्ट करायला आलेली आहे. तर चला आपण आज जाऊया आणि इकडचे पदार्थ कसे आहेत ते तुम्हाला सर्व सांग. नेरूळ स्टेशनवरून तुम्हाला शेअर रिक्षा मिळेल आणि सेक्टर 9 असं तुम्ही सांगितलं की ऑर्चिड ही बिल्डिंग आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली समोर आहे हे वडे सागोती स्वाद कोकणचा ऑथेंटिक मालवणी रेस्टॉरंट, ज्या ठिकाणी मी आज आलेली आहे. लाकडी दरवाजा आहे आणि पूर्ण इथे लाकडाचं बांधकाम केलेलं आहे. तर हा आहे यांचा एंट्रन्स. लक्ष्मीचा मस्त असा फोटो इथे याने लावलेला आहे. तशात इकडची जी सीटिंग आहे म्हणजे टेबल आणि खुर्च्या ह्या सर्व लाकडापासूनच बनवल्या. सीटिंग पूर्ण तशी आहे. हे बघा इथे वेगवेगळे जे आपलं पदार्थ आहेत ते त्याचे फ्रेम्स लावलेले आहेत. हा बोंबील आहे, पापलेट आहे. तर अशा पद्धतीच्या मस्त फ्रेम्स लावलेले आहेत. या बाजूला किचन आहे आणि आपला जो वारकरी संप्रदाय आहे तर त्यांचे जे मिनिएचर्स आहेत तर ते इथे याने ठेवलेले आहेत. साधं सिंपल असं इंटिरियर आहे. तर चला सर्वप्रथम मी तुम्हाला इकडचं मेन्यू कार्ड वाचून दाखवते आणि त्यानंतर किचनमध्ये काय शिजते तर ते आपण पाहणार आहोत. तर आता तुमच्यावर शेअर करते वडे सागोती रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड. याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात त्यांची थाळ्यांपासून आहे. तर याच्यामध्ये चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी, मटन थाळी आहे, स्पेशल मटन थाळी, फिश थाळी ज्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता बांगडा, बोंबील, तिसऱ्या, प्रॉन्स, सुरमई, पॉम्पलेट हे प्रकार आहेत आणि त्याचे रेट्स इथे दिलेले आहेत. सर्व स्पेशल फिश थाळी आहे. त्याच्यानंतर अंडा थाळी आहे, व्हेज थाळी सुद्धा इथे अवेलेबल आहे. आणि त्यानंतर आहे ते आहे सूप्स अँड स्टार्टर्स. सूप्स आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे, टोमॅटो सूप म्हणा, पाया सूप म्हणा, तसे विविध प्रकारचे सूप्स आहेत. व्हेज स्टार्टर्स कोथिंबीर वडी, व्हेज पकोडा, पनीर पकोडा आहे. नॉनव्हेज स्टार्टर्स मध्ये तुम्हाला बोंबील भजी, फिश कोलीवाडा, प्रॉन्स कोलीवाडा, प्रॉन्स क्रिस्पी, चिकन कटलेट, चिकन पकोडा. फिश फ्राय मध्ये तुम्हाला रवा फ्राय, मसाला फ्राय आणि ग्रीन मसाला पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बोंबील, सुरमई, प्रॉन्स, पॉम्पलेट फ्राय हे सर्व आयटम आहेत. त्याच्यानंतर फिश मसाला, फिश आणि बिर्याणी. त्याच्यामध्ये फिश मसाल्यामध्ये फिश मसाला आणि सुकाचे दोन्ही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बांगड्या, तिसऱ्या, सुरमई, प्रॉन्स, क्रॅब आहेत. चटणी मसाला स्पेशल ड्राय फिश जे असतात तर ते आहे. जवळा, बोंबील आहे. अंडी आहेत. अंड्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. बॉइल्ड एग, एग ऑमलेट, एग भुर्जी. बिर्याणीमध्ये व्हेज बिर्याणी, मटन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी. डाळ, प्लेन डाळ, दाल फ्राय, दाल तडका आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नॉनव्हेज मेन कोर्स आहेत, ज्याच्यामध्ये जसं नाव आहे रेस्टॉरंटचं तर ते सुद्धा ह्या गोष्टी इथे आहेत. वडे सागोती, चिकन सागोती, चिकन सुकं, चिकन लिव्हर मसाला, मटण सुकं, स्पेशल मटण हंडी, खिमा आहे. त्यानंतर वजरी पण आहे, तुम्हाला इथे वजरी सुकं आहे. त्यानंतर व्हेजमध्ये डाळिंबी उसळ, वांगीचं भरीत आहे, पिठलं भाकरी आहे, मटकीची उसळ, मालवणी व्हेज सागोती आहे, आलू मटर आहे. त्यानंतर चपाती भाकरी, घावणे आहेत, आंबोळ्या मिळतील, वडे आहेत. त्याच्यानंतर इथे पापड, त्याच्यानंतर गोड पदार्थ, सरबतामध्ये ते सोलकढी, कोकम सरबत. तुम्हाला आठवत असेल की मागे मी कोकण स्वादचा पण आपला ब्लॉग होता. तर कोकण स्वाद या रेस्टॉरंटचे अजून 4 ब्रांचेस आहेत, जे भांडूप, ठाणे, मुलुंड आणि सीवूड आहे. जसं मी तुम्हाला बघायचं सांगितलं त्यांचीच ही अजून एक ब्रांच त्यांनी उल्वेला ओपन केलेली आहे. तर अशा पद्धतीत आहे वडे सागोती या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड. तर आता आपण पाहूया की यांच्याकडे काय काय फिश अवेलेबल आहे. पापलेट आहे, बोंबील आहे, सुरमई आहे, त्याच्यामध्ये प्रॉन्स आहेत, बांगडा आहे. तर ही या सर्व फिश आता तुम्ही पाहू शकता की याला पूर्ण मसाला लावून ठेवला आहे. आणि ह्या बाजूला क्रॅब सुद्धा अवेलेबल आहे. तुला बेनमेरी मध्ये बरेच सारे पदार्थ बनवून ठेवलेले असतात. हे काय हा तांबडा रस्सा आहे. त्याच्यानंतर हे चिकन मसाला, गरम पाणीच्या क्लिनिंगसाठी. ओके. फिशची करी आहे. ठीक आहे. चिकन फिशची ग्रेव्ही आहे. ओके. खाण्यामध्ये प्रॉन्स आहे. हे बघा इथे तुम्ही पाहू शकता प्रॉन्सची ग्रेव्ही आहे इथे. त्यानंतर व्हेज आहे. व्हेज मध्ये इथे आता आहे स्पेशल ही आहे मुगाची उसळ आहे आणि डाळ आहे. आणि या बाजूला आहे डाळ.
त्याबरोबर आता वडे सागोती रेस्टॉरंटचे ओनर निखिल सर आहेत. तर आज आपण त्यांना भेटून त्यांच्याशी या वडे सागोती या रेस्टॉरंट बद्दल माहिती करून घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार सर, थँक्यू की आपण मी एकदाच फक्त तुम्हाला म्हटलं की सर आम्हाला तुमचे वडे सागोतीला जेवायला यायचं आणि तुम्ही लगेच हो म्हटलं, त्याबद्दल खरंच थँक्यू. मला या रेस्टॉरंट बद्दल माहिती पाहिजे की हे रेस्टॉरंट कधी चालू झालं. हे रेस्टॉरंट चालू झालं ऑक्टोबर 27, 2023 ला. ओके. आणि कोकणचं आमचं जे रेस्टॉरंट आहे त्याची ही एक नवीन शाखा आहे वडे सागोती. त्यामध्ये आम्ही मोस्टली डॉमिनेटली आपलं महाराष्ट्रीयन क्युझिन जे आहे ते आम्ही याच्यामध्ये असं प्रमोट करतो. त्यामध्ये तुम्हाला थाळी आहे, फिश आहे, मटन आहे, या सगळ्या डिशेस प्रमोशन. ओके. आणि तुमच्या हिशोबाने इथे ज्या डिश आहेत म्हणजे तुम्ही म्हणाल की महाराष्ट्रीयन डिश तुम्ही इथे देता, ज्याच्यामध्ये व्हेज पण देता, नॉनव्हेज पण व्हेज आहे, नॉनव्हेज आहे. नॉनव्हेज मध्ये फिश आहे, मटन आहे, एग आहे. आम्ही काय ट्राय केलं पाहिजे तिकडच्या तुमच्या स्पेशालिटी. इकडच्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही जर स्टार्टरमध्ये जात असाल तर आपली स्पेशालिटी डिश आहे बोंबील आहे, प्रॉन्स ग्रीन तवा फ्राय आहे. जर तुम्हाला जर चिकन मध्ये ट्राय केलं तर चिकन मसाला फ्राय एकदम ड्राय चिकन असतं. ओके. आणि जर तुम्ही मेन कोर्स मध्ये आपली स्पेशालिटी सुरमईची फिश थाळी आहे. त्यामध्ये तुम्हाला एक सुरमई फ्राय येतो, 2 वाटी रसा आहे ना, सोलकढी असतं. त्यानंतर आपला जो ब्रँड नेम आहे वडे सागोती, त्याच्यामध्ये मला वडे प्लस चिकनचा मसाला. हे माझ्या डोक्यात होतं की जे नाव आहे तर त्या नावाला जसं म्हणजे जेवलं पाहिजे. मी आल्यानंतर जेव्हा तुमचं मेनू कार्ड बघितलं त्याच्यामध्ये वडे सागोती लिहिलेलं होतं, तर त्याच वेळेला मी डिसाईड केलं की वडे सागोती तर नक्कीच मागवायचं. तर नक्कीच तुम्ही ज्या रेकमेंड केल्यात मला डिश तर त्या आता मी मागवणारच आहे. इकडचं एक्झॅक्टली ऍड्रेस आणि टायमिंग काय आहे. इकडचा आमचा जो ऍड्रेस जो आहे दॅट इज स्काय ओएसिस बिल्डिंग, शॉप नंबर 9, प्लॉट नंबर 19, सेक्टर 9, उलवे, नवी मुंबई. आणि आमचं टायमिंग आहे दुपारी 11:30 ते 3:30 आणि इव्हनिंगला 7 ते रात्री 11:30. ओके. आणि डायनिंग डिलिव्हरी सोबतच आपण कॅटरिंग सर्व्हिसही करतो. नंतर तुमच्याकडे काय सध्याची पूजा असेल, बर्थडे पार्टीज असतील त्याही करतो. आणि सोबत आता आपलं एक नवीन प्रोडक्ट लाईन चालू आहे, टिफिन सर्व्हिस. ग्रेट. म्हणजे उलवेमध्ये जर ज्यांना टिफिन सर्व्हिस हवी असेल तर तीही मिळते. तुमचं झोमॅटो स्विगी वगैरे चालू आहे का. झोमॅटो स्विगी करंटली आता चालू होईल आता काही दिवसामध्ये, पण होपफुली झोमॅटो स्विगी आहे. त्यासोबत आपली स्वतःची पर्सनल डिलिव्हरी पण आहे ऑल ओव्हर मुंबई. ओके ओके ओके. म्हणजे आता नवीनच रेस्टॉरंट असल्यामुळे ते थोडंसं तुम्ही एक्सपांड करताय की झोमॅटो स्विगी पण चालू होईल थोड्या दिवसानंतर. आणि रेस्टॉरंट कधी बंद असतं. रेस्टॉरंट हे ट्युजडेला बंद असतं आणि इतर दिवस चालू असतं. आणि टायमिंग काय आहे. टायमिंग आहे मॉर्निंग 11:30 to 3:30 PM आणि इव्हनिंगला 7 to रात्री 11:30. ओके. आणि इकडचे जे मसाले म्हणजे आता जे मसाले बनले, कारण मालवणी म्हटलं की मसाले जे असतात त्याच्यावरती जास्त भर दिला जातो. मग ते मसाले म्हणा किंवा फिश म्हणा, कोकम, आगळ ह्या वस्तू तुम्ही कुठून घेता. हे सगळं आपलं सेंट्रलाइज किचन मध्ये असतं. ओके. सगळं तिकडनंच वर्किंग केली जाते. समजा कोकणसोल जो ब्रँड आहे, कोकणसोल आणि वडे सागोती यांचं एक सेंट्रलाइज किचन आहे. सगळं तिकडनं फ्रेशली नेहमी परचेस केलं जातं आणि टोटली जे तुम्हाला डिशेस येतात फिश मध्ये ते सगळं फ्रेशली अक्वायर केलं जातं. आणि सगळे मसाले वगैरे होममेडच असतात. सगळे होममेड मसाले असतात. ओके. थँक्यू सो मच. तुम्ही मला म्हणजे तुमच्या या रेस्टॉरंटमध्ये इतरही रेस्टॉरंट बद्दल माहिती दिली त्याबद्दल. सो मी नक्की तुम्हाला सांगेन की आता जसं ह्यांनी मला रेकमेंड केल्या डिश तर ते आता इथे मी ट्राय करणार आहे. आणि तुम्हाला इकडची टेस्ट कशी आहे वडे सागोतीची, ऑफकोर्स आपण कोकण स्वाद जो ठाण्याचा जो यांची ब्रांच आहे तर तिथे तर मी टेस्ट करून तुम्हाला सांगितलंच. आणि तिकडच्या लोकांचे रिव्ह्यूज पण तुम्ही पाहिलेत. आज मी इथे आलेली आहे, इथे आज गर्दी नाहीये कारण मी ऑटेला आलेली आहे लंचसाठी. तर इकडे मी तुम्हाला इथे टेस्ट केल्यानंतर इकडची टेस्ट कशी आहे तर ती तुमच्यावर शेअर करते. स्टार्टर्स आलेले आहेत तर स्टार्टर्समध्ये मी 3 डिश मागवलेले आहेत, ज्याच्यामध्ये आहेत हे मसाला चिकन आहे, त्याच्यानंतर हे ग्रीन प्रॉन्स आहे आणि हे भरलेले बोंबील आहेत. याच्याबरोबर यांनी इथे सॅलड दिलेला आहे आणि इथे ग्रीन चटणी आहे. सो आता या सर्वांची टेस्ट करणार आहे. तर आता सुरुवात जी आहे ती मी करते या भरलेल्या बोंबील पासून. इथे तुम्हाला 4 पीस येतात आणि तुम्ही ते बघू शकता की रवा आणि जे तांदळाचं पीठ असतं त्याचं कोटिंग आहे याला. आता हे ओपन करते तर खूप गरम आहेत. वाव, हे बघा त्याच्यामध्ये आतमध्ये प्रॉन्सचं स्टफिंग दिसतंय. सो खूप सारं प्रॉन्सचं स्टफिंग याच्यात भरलेलं आहे. तर टेस्ट करते पण आधी त्याच्यावर ग्रीन चटणी घेते कारण ही जस्ट लाईक भजी आहे ना म्हणून. तर आता गरमा गरम
गरम आहे. मस्त अशा हिरव्या चटणीमध्ये गोळूची टेस्ट लागलेला अप्रतिम क्रिस्पीनेस आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे बोंबील आहेत ना, सो त्याचीही टेस्ट येते त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे कारण कसं असं होतं की आतमध्ये स्टफिंग आहे तर त्याच्यामुळे टेस्ट येणार नाही, तर असं नाहीये, पण मस्त टेस्ट येते. आणि कोलंबीचे जे छोटे छोटे जे तुकडे केलेले आहेत ना, तर ते याच्यात लागतायत. अप्रतिम डिश आहे, मस्त. नेक्स्ट जे आहे ते हे मसाला प्रॉन्स आहेत. तुम्ही ते पाहू शकता, याच्यात कढीपत्ता घातलेला आहे. प्रॉन्सचे पीस सुद्धा बघा मोठे मोठे आहेत. आणि स्टार्टर साठी डिश आहे. इव्हन तुम्ही जर भाकरी घेतली तर त्या भाकरी बरोबर सुद्धा खायला खूप छान आहे हे. सो तर ते मी टेस्ट करते. आणि ते प्रॉन्स जे आहेत ना, त्याचे शेल पण तसंच ठेवलेलं आहे. तर आता मी हा जो मसाला हे प्रॉन्स मस्त कढीपत्ता फ्राय पण ह्याने वरून घातलेला आहे, तर ती टेस्ट येते, लसणाची टेस्ट येते. आणि जे मसाले आहेत म्हणजे जे हिरवं वाटण आहे तर त्याची टेस्ट जी आहे ना ती अप्रतिम येते. मीडियम स्पायसी आहे पण मस्त आहे. तुम्हाला तर माहितीये की आम्ही नेहमी इथे म्हणजे कुठल्या रेस्टॉरंटला गेल्यानंतर जे ओनर आहेत किंवा इकडचे जे मॅनेजर आहेत तर त्यांना विचारतो की त्यांच्या इकडच्या स्पेशालिटी काय आहेत ज्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. आणि हे आहे चिकन मसाला आहे. तर आता तो टेस्ट करते. त्याच्यामध्ये पण बघा कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो असं सगळं घातलेलं आहे. बोनलेस चिकन आहे आणि काही काही विथ बोन पण आहे. तोंडात दिल्याने जो मसाला आहे ना थोडासा लागला. आणि महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला अजून थोडंसं स्पायसी हवं असेल, हे नॉर्मल स्पायसी आहे, पण तुम्हाला जर अजून स्पायसी हवं असेल जसं तुम्ही त्यांना सांगू पण शकता की आम्हाला थोडं, आम्ही जास्त स्पायसी खातो त्यामुळे आम्हाला थोडं स्पायसी द्या. पण चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि कांदा आणि टोमॅटोमध्ये ते मस्त असं त्याच्यामध्ये मसाले वगैरे घातल्यामुळे ना टेस्ट अतिशय मस्त आहे. सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की इथे आल्यानंतर तुम्ही बोंबील तर मागवाच, पण ह्या ज्या दोन डिश आहेत प्रॉन्स आणि चिकनच्या त्या नक्की मागवा. अप्रतिम ह्याची टेस्ट आहे. तर चला आता हे मी जे स्टार्टर्स आहेत ते संपवत असे. स्टार्टर्स खाऊन झालेले आहेत. अप्रतिम असे स्टार्टर होते. प्रॉन्स तर हा 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 काय सांगू मी तुम्हाला. सो तुम्ही आल्यानंतर प्रॉन्स नक्की ट्राय करा. आणि आता इथे मी मेन कोर्स मध्ये 2 थाळ्या मागवल्या आहेत. जसं नाव आहे या रेस्टॉरंटचं वडे सागोती, तर तीच डिश मी इथे मागवलेली आहे. वडे आहेत आणि त्याच्याबरोबर हे आहे चिकन. आणि या बाजूला जी थाळी आहे ती फिश थाळी, सुरमई थाळी. तुम्ही बघा केवढा मोठा याच्यामध्ये सुरमईची तुकडी आहे. तर ह्या बाजूला आहे सुरमईचं तिकलं आहे. त्यानंतर इथे कढी आहे, सोलकढी आहे, जवळा आहे. इथे यांनी स्वीट मध्ये गुलाबजाम पण दिलेले आहे. त्यानंतर इथे खरडा आहे मिरचीचा. इथे चटणी दिलेली आहे आणि कांदा, लिंबू आणि एक भाकरी. जर भाकरी नको असेल, तुम्हाला जर चपात्या हव्या असतील तर 2 चपात्या सुद्धा थाळीमध्ये येतात. 3 चपात्या येतात, 2 नाही सॉरी 3 चपात्या येतात थाळीमध्ये. सो आता मी सुरुवात करते वडे सागोती पासून, कारण नावच वडे सागोती आहे तर सुरुवातही तशीच हवी की नाही. तर ह्या प्लेट मध्ये मी आधी काढून घेते, कारण एवढी मोठी ही मस्त सागोती. वाव, पीस बघा तुम्ही काय मस्त मस्त आहेत. मी यांना थोडंसं स्पायसी बनवायला सांगितलं कारण मला थोडंसं स्पायसी आवडतं. जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, तुम्ही यांना सांगू शकता की तुम्हाला किती स्पायसी हवंय ते. हे बघा वडे इथे होलवाले वडे आहेत, म्हणजे तुम्ही समजून जा की हे भोकाचे वडे आहेत ते. सो आता हे बघा मस्त वाव, स्पायसी आहे. म्हणजे मगाशी मी जे चिकनची स्टार्टर्स मध्ये डिश खाल्ल्या त्या नॉर्मल होत्या, पण जसं मी यांना सांगितलं की थोडं मला स्पायसी आवडतं तर तसं तुम्ही द्या. ह्याने मला स्पायसी असं बनवून दिलंय, खूप अप्रतिम आहे. सो पुन्हा एकदा मी वडे सागोतीची टेस्ट करणार आहे. आणि आता चिकनचा जो पीस आहे ना तर तो घेते याच्यात. वाव, मस्त असं चिकन शिजलेलं आहे. एक नंबर, खरंच नावाप्रमाणे
जे रेस्टॉरंटचं नाव आहे वडे सागोती त्याप्रमाणेच यांनी जे हे दिलेलं आहे खूप सुंदर. नक्की मागवा. वड्याचं तर अप्रतिम, म्हणजे वड्याच्या टेस्ट वरनं कळतंय की हे घरी बनवलेले आहेत. ज्याप्रमाणे ते पीठ जेव्हा येतं फुगतं थोड्या वेळ ठेवल्यानंतर, सो तो जो प्रकार असतो ना, जो फुगण्याचा प्रकार असतो ना, तो ह्या टेस्ट वरनं कळून येतो. आणि आता जी फिश थाळी आहे ना तर ती टेस्ट करते. सुरमईची तुकडी बघा तुम्ही किती मोठी आहे. त्याच्यात तिखलं दिलेलं आहे आणि याच्यामध्ये बेबी सुरमईचा पीस पण आहे बघा. तर तिखल्यापासून सुरुवात होते बघा. तिखलं मस्त असं घट्ट आहे आणि आता त्याच्यापासूनच सुरुवात करायची आहे. खूप कमी ठिकाणी असं तिखलं दिलं जातं. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला फक्त ग्रेव्ही देतात. याच्यामध्ये आंबटपणा पण एवढा छान येतो ना. याच्यामध्ये कोकमाचा वापर केलेला आहे. त्याच्याशिवाय तिरफळ, मेन म्हणजे तिरफळ. तिखल्यामध्ये जेव्हा तुम्ही तिरफळाचा जो कंटेंट आहे ना, तर तो तुम्ही जास्त केलात ना तर त्या तिखल्याची खरी मजा आहे. तिखलं खरंच खूप मस्त आहे. प्रॉपर आंबटपणा आणि तिरफळाची पण टेस्ट याला येते. आणि आता ही जी सुरमईची तुकडी आहे ना तर ती खायची आहे. ताजं आहे का बघायचंय मला. असं हे घेऊन या करीमध्ये मी भूक लागली ते सांगते. कारण जसा मी पीस तोंडात घेतला ना तर जो क्रिस्पीनेस असतो आणि जो मॅरिनेट केल्यानंतर जी टेस्ट असते ना, म्हणजे व्यवस्थित असं ह्याला असे मीठ, तिखट, हळद हे जे लावलेलं असतं ना, तर तो जो एक आहे ना टेस्ट, तर ती टेस्ट आली मला. म्हणून मी म्हटलं की कारण तो प्रॉपर, म्हणजे ती गोष्ट फार महत्वाची असते. जेवढं तुमचं मॅरिनेशन चांगलं असतं ना तेवढा त्याची जी टेस्ट असते ना ती येते. आणि सुरमईची तुकडी पण त्यांनी जो आपली थाळी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ती आयडियल सुरमईची तुकडी दिलेली आहे. रवा तांदळाचं कोटिंग आहे याला आणि व्यवस्थित असं फ्राय पण केलेलं आहे, शॅलो फ्राय. त्याच्यानंतर भात पण जेवायचा आहे, सोलकढी भात. तर आता नेक्स्ट जवळा. जवळा तर टेस्ट केलाच पाहिजे, सुका जवळा. मस्त आहे, खूप जास्त ऑइली नाहीये आणि टेस्ट पण खूप छान आहे. तर ओव्हरऑल मी सांगेन की जर तुम्ही आला, सुरमई थाळी अप्रतिम आहे. पण येस, यांची जी वडे सागोती आहे तर ती मागवायला विसरू नका. खूप अप्रतिम आहे आणि तिखटपणा तुम्हाला कसा हवा त्याप्रमाणे तुम्ही यांना सांगू शकतात. सो चला आता ह्या मी दोन्ही थाळ्या संपवते. थाळीतले बाकी सर्व पदार्थ खाऊन झालेले आहेत आणि आता मी घेतलेला आहे भात आणि त्याच्याबरोबर ऍज युजल सोलकढी भात. मालवणी माणसाचा वीक पॉइंट जो असता ना तो असा सोलकढीवरचो. आणि सोलकढी भातात मच्छीची तुकडी पण संपलेली आहे, पण मात्र एवढंसं चिकनचो पीस असा तर तो मी ठेवलंय. आणि आता सोलकढी भात आणि छोटस एक चिकनचा तुकडा, त्याच्याबरोबर सोलकढी भात आणि ही वाटीतली सोलकढी. हा हा हा, गरमीच्या दिवसात अशी सोलकढीची वाटी पिणं नंबर. सो चला आता हा सोलकढी भात सुद्धा संपवते. छान पद्धतीमधले असे पदार्थ आज मी इथे टेस्ट केलेले आहेत. जसं इकडचे जे ओनर निखिल सर यांनी जे मला पदार्थ रेकमेंड केले होते तर तेच पदार्थ इथे मी मागवले आणि खूप छान पद्धतीतलं प्रेझेंटेशन. इकडचा स्टाफ सुद्धा इतका, म्हणजे त्यांनी इतक्या पद्धतीने आम्हाला मदत सुद्धा केली. खूप स्टाफ सुद्धा खूप छान आहे आणि ऍज वेल एज इकडचे जे ओनर आहेत ते सुद्धा. सो त्यांनी आम्हाला जे रेकमेंड केलं, जसं मी आताच सांगितलं, पदार्थ अप्रतिम होते. सुरमई थाळी आणि जे वडे सागोती जसं नाव आहे तर तेच पदार्थ मी आज इथे खाल्ले. तर तुम्ही सुद्धा या उल्वे ज्यांची ब्रांच आहे, फर्स्ट ब्रांच वडे सागोतीची, तर तुम्ही सुद्धा इथे नक्की व्हिजिट करा. आणि जे पदार्थ मी इथे खाल्ले आणि अजूनही पदार्थ आहे त्यांच्या मेन्यू मध्ये तर ते सुद्धा तुम्ही मागवू शकता आणि इथे एन्जॉय करा मालवणी फूड. सो चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.